नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार कळिंगण ज्यूस। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्याला कळिंगणाचा ज्यूस बनवायचा आहे, त्यासाठी मी कळिंगण घेतलेलं आहे, साखर घेतली आहे मी 3 चमचे, काळं मीठ जरासं घेतलेलं आहे, अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे, सब्जेचे बिया घेतल्यात मी अर्धा तास आधी भिजत ठेवलेले जराशा पाण्यामध्ये, आणि चाट मसाला घेतला आहे। आता आपण कळिंगण कापून घेऊया। मी अर्ध्या कळिंगणाचा ज्यूस बनवणार आहे। कळिंगणाच्या बिया मी सर्व काढलेल्या नाही आहेत, वरवरच्याच काढल्यात। त्यात बिया राहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर आपण ज्यूस बनवल्यावर गाळून घेणार आहोत। बारीक असे पीस करून घ्यायचे त्याचे। हे बघा, आता कळिंगण आपण कापून घेतलं आहे, त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। साखर आणि मीठ घेतलेलं आहे काळं, ते पण टाकू, आणि लिंबाचा ज्यूस घेतलाय तो। कळिंगण ज्यूसमध्ये मी बिलकुल सुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे। मस्त असा कळिंगण ज्यूस मिक्सरमध्ये बनवून तयार आहे। कळिंगण मी आधी फ्रीजमध्ये ठेवलेलं ज्यूस बनवायच्या आधी 2 ते 3 तास। तुम्ही पण अशा प्रकारे ठेवू शकता किंवा बर्फ टाकू शकता बनवल्यावर। किती छान असा कलर आलाय बघा। यामध्ये मी बिलकुल सुद्धा पाणी वापरलेलं नाही आहे कळिंगण सरबत बनवताना। हे बघा, मी आता हे गाळून घेते कळिंगणाचा ज्यूस। कळिंगण ज्यूस बनवून तयार आहे। मी यामध्ये बर्फ टाकला नाही आहे, पहिला मी कळिंगण फ्रीजमध्ये ठेवलेलं। मस्त असा थंडगार कळिंगणाचा ज्यूस बनवून तयार आहे। वरून मी ग्लासच्या कडांना चाट मसाला लावलेला आहे, तुम्ही आतमध्ये पण टाकू शकता। आणि त्यामध्ये टाकूया सब्जाच्या बिया, उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतात। उन्हाळा स्पेशल 5 मिनिटात तयार होणारा कळिंगण ज्यूस बनवून तयार आहे। तुम्हाला जर कळिंगण सरबत आवडला असेल तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।